प्रेक्षकांनो, KGMN ह्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कारण गुन्ह्याला माफी नाही. आपण बघितलं काल मोहिनीने भोसलेला सांगितलं की तिचा घटस्फोट झाला आहे. आता अचानक त्याला जेव्हा जमदाडेचा फोन येतो तेव्हा भोसले म्हणतो मला जावं लागेल. मोहिनी भोसलेच्या आधी निघून जाते. तिला राग येतो आणि आता भोसले न पिलेल्या कॉफीचे पैसे देतोय आणि तिच्या मागे जातोय आणि तिला म्हणतो मॅडम ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझ्यासाठी. आता मोहिनी रिक्षाला आवाज देते. मोहिनी म्हणते काही गैरसमज होत नाहीये, जनरली लोक असंच करतात मी हे सांगितल्यावर. भोसले तिच्या आधी रिक्षात बसतो आणि म्हणतो ऐका ना, माझ्याकडे बघा ना तुम्ही. अहो खरंच तुम्ही काहीतरी वेगळंच समजताय हो. यावर मोहिनी म्हणते मी काही वेगळं समजत नाही आहे, खरं तर माझंच चुकलं. मी असं स्वतःचं माकड करून घ्यायला नको होतं. काय आहे ना, मला असं बोलायलाच नको होतं. मी तुम्हाला जेन्युइन समजले होते. म्हणजे तुमच्या आईचं आणि तुमचं नातं बघून मला असं वाटलं की तुम्ही जरा वेगळे आहात, पण नाही, तुम्ही तसंच निघालात. मोहिनीचं दुःख भोसलेने टिपलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. भोसलेचं तिने काहीच ऐकलं नाही आणि रिक्षात बसून निघून गेली. आता भोसले त्या आशिषच्या मर्डरच्या ठिकाणी पोहोचला आहे आणि तो आधी जमदाडेवर ओरडतो की ही बॉडी खाली का नाही काढलीस तू अजून. जमदाडे म्हणते सर तुम्ही यायची वाट बघत होते. आता भोसले चिडतो आणि म्हणतो ते काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे, वाटल्यावर मगच पूजा संपन्न होईल. काय जमदाडे तुला कळत कसं नाही, ती बॉडी खाली घ्या रे आधी. आता भोसलेने बाहेर चौकशी केली आहे. चौकशी अंती त्याला एका जागरूक नागरिकाकडनं कळलं आहे, म्हणजे एका मॅडमकडनं कळलं आहे की त्याचे आणि एका मुलीचं अफेअर होतं. कारण गाडीमध्ये हे दोघं काहीतरी चाळे करताना त्या बाईने त्यांना पकडलं आणि त्यांची कंप्लेंट केली होती. आता ती म्हणते की हे ॲक्टर आहेत म्हणून आम्ही काहीही सहन करायचं का, हे उद्या टॉवेल लावून फिरतील तर आम्ही बघत राहायचं का नुसतं. तर हे सगळं ती खूप मोठ्याने बोलत असते. त्यामुळे भोसले म्हणतो ऐका ना मॅडम, मी पोलीस आहे, ॲक्टर नाही आहे, माझ्यावर का ओरडताय तुम्ही. असो तर आता भोसले त्यांना सांगतो की आम्ही चौकशीसाठी पुन्हा येऊ. भोसले पुन्हा मोहिनीला कॉल करतोय, पण मोहिनी मात्र फोन रिजेक्ट करत असते. आणि पुन्हा जेव्हा भोसले फोन करतो तेव्हा मोहिनी त्याचा नंबर अक्षरशः ब्लॉक करून टाकते. मोहिनीला राग आलाय भोसलेचा, डिवोर्स झालाय असं म्हटल्यावर तो निघून गेला असं तिचा गैरसमज झालाय. असो आता त्या आशिषची गर्लफ्रेंड आली आहे, जिच्याबद्दल ती बाई बोलली होती. आता तिचं नाव आहे रुंझुण. आता हे नाव ऐकल्यावर भोसलेला जरा नवलच वाटलं. ती म्हणते काय करणार सर, आईवडिलांनी ठेवलं आहे ना, नाईलाज आहे. तर हा मात्र मला म्हणजे सगळेजण मला RJ म्हणतात, तुम्हीही म्हणा, पण मला आशिष वेगळ्या नावाने हाक मारायचा, काहीतरी वेगळंच नाव सांगितलं तिनं, ऋणूज का काहीतरी अशी बोलली ती, मला कळलं नाही. तर आता भोसले तिला चौकशी करतो की तुम्ही त्याला ओळखता का, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात का. त्यावर ती जरा अजबच उत्तर देते, म्हणजे माझ्यासाठी हे नवीन होतं जसं भोसलेसाठी आहे. ती म्हणते की मी आणि माझा म्हणजे तो माझा बॉयफ्रेंड नव्हता, पण आम्ही ओपन होतो, म्हणजे रिलेशनशिपमध्ये नव्हतो, पण मी त्याला बऱ्यापैकी ओळखते. आता भोसले म्हणतो मॅडम तुम्ही माझी चेष्टा करताय की माझ्या बुद्धीची परीक्षा घेताय, काय नेमकं काय नातं काय होतं तुमचं. आता ती सांगते की आम्ही जस्ट फ्रेंड्स होतो, पण ओपन होतो आणि त्याला मी खूप चांगलं ओळखते, म्हणजे तो असं काही करेल असं वाटत नाही, मी आतून बाहेरून त्याला ओळखते. आणि आता शूटिंगसाठी ती चाललेली असते तेव्हा भोसले म्हणतो मुंबई सोडून जायचं नाही. आणि आता ती गेल्यावर भोसले म्हणतो कमाल आहे बाबा जमदाडे, आतून बाहेर ओळखणं म्हणजे हे मला जरा नवलच वाटलं नाही. असो तर आता जमदाडेलाही हा प्रश्न पडला आहे. आता इकडे या संध्याने एक सळई घेतली आहे जी तिच्यासोबत ती घेऊन झोपती आहे, कारण त्या तिघीच जणी बायका घरी एकट्या आहेत म्हणून. भोसले सकाळी बातम्या ऐकत असतो आणि शर्मिष्ठाला फोन करतो की कशी आहेस काय आहेस, आणि स्वतःची ख्याली खुशाली तिला सांगतो आणि तिचीही विचारतो. तेवढ्यात बोशुंदरा मॅडम येत आहेत तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन त्या आशिषचा. बोशुंदराला तो म्हणतोय काय गं आज नशीबच माझं तू मला धडकली नाहीस. बोशुंदरा म्हणते सर आज ना खूपच म्हणजे त्राण नाही आहे हो अंगात, हा रिपोर्ट वगैरे बनवला पण सगळं क्लिअर आहे, सुसाईडच आहे सर, कारण हे सगळे हाताचे ठसे वगैरे आशिषचेच आहे, दुसरं काहीच नाही आहे, त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या करून घेतली आहे. आता भोसले म्हणतो बरं ठीक आहे तू जा आता घरी. आता बोशुंदरा म्हणते सर तुमच्या डेटचं काय झालं. आता भोसले जरा घाबरतो आणि तिला चाट ठोकतो की अगं लग्नाला गेलो होतो बाई मी, डेट बीट काय काय बोलतेस तू बोशुंदरा, जा तू आता घरी जा आराम कर. भोसले तिला मुद्दाम घरी पाठवतोय कारण तो एकटा आहे आणि असं बरं दिसत नाही ना म्हणून, असा माझा अंदाज आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. असो आता जमदाडे त्या संध्याला फोन करते आणि त्या नंबर प्लेट्सचं मला दे फोटोज पाठव असं म्हणते. आता संध्या या गोष्टीला टाळटाळ करत असते. जमदाडे म्हणते अगं बाई आधी पाठव मी सरांशी बोलते. आता भोसले जमदाडेला सांगतो हे बघ त्या आशिषचे आईवडील येतील त्यांना जरा नीट आधार दे. आता मध्ये मध्ये जमदाडे बोलत असते तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो मी जर काही तुला समजून सांगतोय ना तर मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस गं. आता जमदाडे म्हणते सर मी जे सांगते ना ते खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे हा आशिषसुद्धा फायदा ॲप खेळायचा. आता भोसले म्हणतो काय
तो तुमच्यासारखा जुगाऱ्या निघाला रे. आता जमदाडे म्हणते माझ्यासारखा नाही, चव्हाणसारखा म्हणा. पण तुम्हाला माहिती आहे का आपला चव्हाण तरी 100-500 रुपये लावतो, फार फार तर 500 खूप झाले. पण याने किती पैसे लावले काही अंदाज आहे का तुम्हाला सर? आता भोसले म्हणतो लावले असतील 1 लाख 1.5 लाख, ॲक्टर आहे ना तो, चांगली कमाई करायचा. त्यावर जमदाडे म्हणते नाही सर 1-1.5 लाख नाही 18 लाख रुपये लावले त्याने. आता मात्र भोसलेच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि तो विचारतोय जिंकले किती? त्यावर जमदाडे सांगते सर 0 पैसे. आता भोसले म्हणतो अरे अरे काय रे, या पिढीची मला खरंच खूप दया येते. हे असं पैसे कमवतात आणि काय गमावून बसतात. अरे अरे असो. आता नेहा शेट्टी बाई आल्यात शेरेकरला भेटायला आणि त्या म्हणतात तुम्ही इथे बोलवाल असं वाटलं नव्हतं, मला वाटलं आता तुमची पोस्ट वाढली, प्रमोशन झालं तर 5 स्टारमध्ये बोलवाल. आणि ती म्हणते चांगलं ऑफिस मिळालं आहे तुम्हाला, एकदम चकाचक. त्यावरती शेरेकर म्हणतो अहो मॅडम मिळालं नका म्हणू, मिळवलं असं म्हणा, मेहनतीने मिळवलं आहे हो. आणि काय आहे ना 5 स्टारचं म्हणाल तर असं चांगलं दिसत नाही हो, लोक नावं ठेवतात, जरा प्रामाणिक दाखवावं लागतं स्वतःला. असो. तर आता ही निघून जात असते कारण तो की फालतू एंटरटेन करतोय असं तिला वाटतंय. तर आता लगेच शेरेकर म्हणतो ओ मॅडम जरा थांबा ना, मी तुम्हाला बोलवलं आहे, असंच काय निघालात तुम्ही काही न बोलता. आता ही शेट्टे म्हणते सर मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, एक तर तुमच्या पायी मी माझी नोकरी घालवली, त्यातनं एक न्यूज चॅनल मी काढलं होतं ते बरं चाललं होतं पण त्याचीही वाट लागली आणि आता मी ज्या चॅनलवर काम करते ना ते 8व्या नंबरवर आहे आणि ही नोकरी मी कशी मिळवली ना ते माझं मला माहिती. शेरेकर म्हणतो पण तुम्हाला एक्सक्लुझिव्ह न्यूज कोण देणार? फक्त शेरेकर. तुमच्या 8व्या नंबरच्या चॅनलला मी 1 नंबरवर आणेल ना. आणि शेरेकरने नेहमीप्रमाणे माती खाल्ली आहे आणि त्या नेहा शेट्टेला त्या 3 खुनांबद्दल सांगितलं आहे ज्यामध्ये एक पॅटर्न आहे हंस आणि गुलाबाचं फूल. हे ऐकून नेहा शेट्टेचे डोळे चमकलेत की हे इंटरेस्टिंग आहे. आता इकडे भोसले त्या आशिषच्या आईवडिलांशी बोलतोय. आता त्या आशिषची आई खूप रडत असते, साहजिक आहे, तिने तिचा मुलगा गमावला आहे. पण ती भोसलेला सगळं काही सांगते. भोसले म्हणतो हे बघा मॅडम तुम्हाला धक्का बसला हे कळतंय, पण चौकशी करणं आमचं कर्तव्य आहे ना. हे सगळं बोलत असताना भोसलेचं लक्ष फक्त आणि फक्त आशिषच्या वडिलांकडेच होतं. आता आशिषची आई सगळं काही सांगते डिटेल की आशिष मला सगळं काही सांगायचं, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याचं शेड्यूल काय आहे आणि काय नाही. पण भोसलेची नजर मात्र फक्त आणि फक्त आशिषच्या वडिलांवरच, ते काहीच बोलत नसतात, अतिशय स्तब्ध बसलेले असतात. आता भोसले त्यांना सांगतो मॅडम तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला माहिती आहे सगळं, हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचा मुलगा जुगार खेळायचा मोबाईलवर. आता त्याच्या आईला अजिबात पटत नाही, आशिषच्या आईला, ती नाकारते. त्यावर भोसले म्हणतो काही आहे ना मॅडम, हा जो आपला फोन आहे ना फोन त्यामध्ये खूप भयंकर असे गेम असतात, म्हणजे लाखो लोक हे गेम खेळतात, हे जास्ती विशेष आहे. आणि यामध्ये अगदी क्रिकेटचा सट्टा लावायपासनं ते अगदी लुडो गेम वगैरे जे असतात ना आपले लहानपणी जे खेळ ते सगळे खेळ येतो आणि यावरती पैसे लावले जातात. आणि तुमचा मुलगा 18 लाख रुपये हरला आहे यामध्ये. पण तरीसुद्धा आशिषची आई नाकारते की तुम्ही खोटं बोलताय, माझा मुलगा असं करणारच नाही. आता भोसले म्हणतो मॅडम आमच्याकडे ट्रान्झॅक्शन आहेत 18 लाख रुपयाचे आणि आम्ही खोटं बोलत नसतो आणि आम्ही कधीही गुन्हेगाराला माफ करत नाही कारण आमच्याकडे गुन्ह्याला माफीच नाही आहे. काय आहे ना ही मुलं आजकालची तरुण पिढी स्वतःला खूपच स्मार्ट समजतात, पण हे असे थोडे थाडके काही प्रॉब्लेम आले की ते डिप्रेशनमध्ये जातात आणि या प्रॉब्लेमला सामोरच जाऊ शकत नाही आणि मग असे आत्महत्या करून घेतात. त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सांगायला पाहिजे, फॅमिली म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट असतो आपला, पण या मुलांना का कळत नाही कोणास ठाऊक. आता तरी देखील या आशिषचे वडील अतिशय गप्प आणि स्तब्ध. आता त्याच्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे आणखीन हा. आणि आता भोसले म्हणतोय काय आहे ना मॅडम मी तुम्हाला हे सगळं सांगतोय पण काय हो मिस्टर पाटील, तुमचा मुलगा त्याचा जीव गमावून बसला आहे आणि पैसेसुद्धा, तरी देखील तुम्ही गप्प आहात, नाही तुम्हाला धक्का नाही बसला का? हे सगळं ऐकून आता त्यांचा म्हणजे भोसलेचा हा प्रश्न ऐकून अजूनही ते गप्पच दाखवलेत, पण त्यांनी इथे हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की भोसले मोहिनीला भेटायला गेला आहे आणि नेमका एक हवालदार तिथे त्याला नडतो आणि म्हणतो ए बाई हा तुझी छेड काढतोय का, थांब तुला दाखवतो. भोसले म्हणतो तुला माहिती आहे का रे मी कोण आहे? आता भोसलेची गोची झाली आहे, त्याला सांगता पण येत नाही आहे की तो कोण आहे मोहिनीसमोर, कारण मोहिनी हेट्स पोलीस असं काहीतरी प्रकरण आहे. असो. तर आता बघूयात काय काय मज्जा येते. पण भोसले साहेबांना मोहिनी पटल्यात हे मात्र नक्की आहे. आता मोहिनीबाईंना भोसले साहेब कधी पटतायत हे बघूयात. तर मग आवडला ना रिव्ह्यू, मग वाट कसली बघताय, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.